नमस्कार सर. हां नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण आज माळशिरस तालुक्यातील बांबुडे या गावी श्री वाघमोडे यांच्या शेतावर आहे आणि ह्यांनी फक्त 10 गुंठ प्लॉट केलेला आहे काकडीचा. आता जर तुम्ही बघाल हे जी हाईट लक्षात का, हे जी पाडाची साईज, ह्याच्या आत ती लागलेली फळं, हा जर विचार केला तुम्ही तर एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या कमी क्षेत्रामध्ये ह्यांना आज दररोज 250 किलो काकडी मिळते. हां डेली मिळते. डेली. तर ही ह्याच्या काय केला त्यांनी आणि कसं वापर केला ह्याचा, काय काय वापरलं, तर ते सगळं सविस्तरपणे जरा आमच्या शेतकरी बंधूसाठी तुम्ही बोलावं अशी तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे सर. मी बायोरिच आणि अल्ट्रासी वापरलं. लावल्यापासून एक 5-6 दिवसापासून चालू केलं बायोरिच आणि अल्ट्रासी. तर खालून पण दिलं आणि वरून पण मारलं, स्प्रे घेतला. एवढा रिझल्ट उत्कृष्ट आला ना, एक नंबर रिझल्ट आला. ह्याच्या आधी मी करत होतो अशी रासायनिक, ते एवढा रिझल्ट काय नव्हता मला. पण आता मला काय म्हणायचं आहे की 10 गुंठ तुम्ही गेल्या वेळी केला असेल. हो केलता ना. ह्याच प्लॉट मध्ये 10 गुंठ्यामध्ये दररोज किती निघत होती काकडी? रोज तरी 100-50 एवढे 100च्या वर गेलीच नाही सर. आणि पूर्ण नागाळी दिसत होती पानावरती. आता नागाळी नाही, काय नाही. आणि आज प्लॉट लावा चालू होऊन 20-25 दिवस झालेत. अजून प्लॉटचा शेंडा वगैरे भरपूर चालतोय. आता किती तोडे झाले आपले? आता आमचे तोडे 20 तोडे झाले. 20 तोडे झाले. 20 तोडे झालेत. आणि ह्याच्यात जर तुम्ही बघितलं शेतकरी बंधूंनो, महत्वाचं काय आहे की खर्च ह्याच्यात फार कमी आहे. खर्च काय नाही. खर्च आला तुम्हाला तेवढं सांगा. आतापासून माझा खर्च 4000 रुपये फक्त गेला. 2 लिटर अल्ट्रासी आणि 4.5 टन काकडी विकली गेली आहे. 4.5 टन आणि विकली. फक्त 4000 रुपये खर्च आला बायोरिच आणि आता अजून अल्ट्रासी. जास्तीत जास्त म्हणजे एक 2-3 हजार रुपये खर्च येईल जाईपर्यंत. हो सर. पण अजून माझ्या मते अंदाजे किती होईल वाटतंय ह्याच्यावर अंदाज? सर साधारणतः आता अजून 2 महिने तर प्लॉट चालू असं अपेक्षा आहे. का तर याचा शेंडा ग्रोथ किती चालते, 1 महिना धरून ग्रोथ चालत्या. प्रत्येक सटिंग होते माल. नाही महत्वाचं काय माहितीये का, खाली एवढी काकडी असताना सुद्धा वरती शेंडा आहे. शेंडा चालू झालाय. लक्षात का चालू आहे, अजून चालू आहे. तुम्ही जर बघितलं कुठे बी बघा तिथं शेंडा चालू आहे, त्याला फुलं चालू आहेत. आणि बघायला म्हणजे तुम्हाला नागाळी नाही, बुरी नाही, दावण्या नाही. काय झालं, ह्याने याचा तोड केलाय त्यामुळे मोठी फळं याच्यावर दिसत नाहीत. तोड केलं. कधी केलाय तोडलाय? आज रोज तोडतोय सर. सकाळी रोज 10 वाजता माल तोडतोय. त्याच्यामुळे आता माल दाखवायला नाही तुम्हाला. काय मिळतो दर? आम्हाला आता 25-30 रुपये पर्यंत भेटतोय सध्या. अजून दर पुढे वाढेल अशी अपेक्षा आहे. पुढे श्रावण चालू होतोय. आपलं 25 रुपये आलं काय वाईट आहे का? हातात 25 रुपये येतात. आणि आता श्रावण चालू झालं. कसं आहे वजनाला एक काकडी 200-250 ग्राम भरते. म्हणजे 4 काकडी 1 किलोवर जाते. 4 काकडी 1 किलो घेतं का ते? घेत म्हणजे असं लय मोठी पण नाही वाटत सर ती काकडी. बर, आपण बाजारात गेली काकडी तर व्यापाऱ्याकडे रिस्पॉन्स कसा आहे? भरपूर रिस्पॉन्स. माझा माल असा लोक घेऊन आली दुसरी तरी माझा माल फास्ट जातोय विक्रीवरती. माल लांबडा आणि सरळ माल आहे. तुम्हाला दाखवायला असता पण आज तोडलाय माल. बरं, दरवेळी जे तुम्हाला टेन्शन असतं, हा रोग येईल, तो किड येईल, असं होईल तसं होईल, काय राहिले काय? नाही, काय थ्रिप्स नाही, नागाळी नाही, महत्वाचं दावण्या बुरी नाही. ह्याच्यामध्ये बघा पानं बघा, हे नाहीये. आणि एवढा प्लॉट कधीच वाढला नव्हता. आज प्लॉट माळ्यावरती गेलाय. कमीत कमी 6 फुटाच्या वर प्लॉट गेलाय. आणि फुटी पण प्रत्येक पानाला 20 फुटीन माल आहे. फुलाची संख्या आणि फुलं बी बघा तुम्ही, माल बघा, फुलाची संख्या आहे. त्याच्यामुळे तुम्ही आणि 250 किलो म्हणजे भरपूर झालं. 10 पर डे 250 किलो, 200-250 किलोला कमी नाही. त्याच्यामुळे कमी खर्चात कमी बजेट मध्ये होऊन जात. फक्त आता बरं का, यांनी फक्त ह्याला काकडीला आतापर्यंत 3 लिटर अल्ट्रासी वापरले आणि बायोरिच 250 ml 250 फक्त बॅलरला 250. आणि ते एकदा बायोरिच तयार केलं की ते 3 महिने चालतंय आपल्याला. दुसरं तुम्हाला काही वापरलेलं फक्त अल्ट्रासी लागते आपल्याला. साध्या पद्धतीने आहे. आता ह्याचं वजन किती आहे आपण बघू. लक्षात आलं का? वजन किती होईल ते बघू काकडीचं, आणि त्याच्यावर आपल्याला कळेल की कसं करायचं काकडी. तर सगळ्या शेतकरी बंधूंना मला विनंती आहे की तुम्ही एवढा प्रचंड खर्च करता, बाजारात दर मिळत नाही, मध्ये मध्ये तर काकडी आणि सर रुपये किलो आला होता. खायला सर गोड, एकदम गोड लागते काकडी. खायला तर काय एकदम गोड. आणि दुसऱ्या काकडी अशा पंचट लागतात, पण हे एकदम खायला गोड काकडी. तर हे खरोखर फॅक्ट आहे. लक्षात आलं का? तर आता आपण फक्त वजन बघू, तेवढं रेकॉर्ड करू. लक्षात आलं का? ठीक आहे सर. मग
सगळ्या शेतकऱ्याच्या लक्षात येईल की बाबा साध्या पद्धतीनं पण होऊ शकतं, उगीच आपण केमिकल नाही सर, केमिकल भरपूर खर्च केमिकल मुळे भरपूर. काय होतंय, खर्च वाढतो. त्याच्या अगोदर काकडी किती गुंठ्यामध्ये केली होती अहो तुम्ही? सर, ह्याच प्लॉट मध्ये 10 गुंठ्यात केलती, पण एवढं उत्पन्न किती कधीच उत्पन्न नव्हतं. आलतं? नाही सर, उत्पन्न काहीच तरी नाही. पण आलतं किती? खर्च डबलच झालता, खर्च सुद्धा निघला नाही माझा. हा, तर ह्याच्या मागल्या वेळी यांचा खर्च निघाला नाही, पण ह्या वेळी पहिल्या तोड्यातच खर्च निघून गेला. पहिल्या तोड्यात सर. लक्षात आलं का? तर ही खरोखर फॅक्ट आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं विचार करावा आणि उगीच खर्च करत बसू नका. दुसरी गोष्ट, आपण लोकांना चांगलं खायला द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जर काकडी खाताना बघितली तुम्हाला, तर अशी काकडी कधीच असणार नाही, इतकी चांगली काकडी आहे. तर सगळ्यांनी माझ्या मते ह्या पद्धतीनं करावं अशी सगळ्यांना तुम्ही विनंती बघू करतो. शकता ह्याच्यावर नाग आळे विनंती आहे का, करतो. कुठं दावण्याबुरी दिसते, दाखवा आम्हाला. आणि आमचा आतापर्यंतचा हा जो आहे तर इथं थांबवतो. नमस्कार शेतकरी नमस्कार. बंधूंनो. हा, नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण शेतातून घरात आलेलो आहे आणि ह्या माई माऊलीनं हातामध्ये बघा हे घेतलंय, काकडीची हे घेतलेली आहे. तर तुम्हाला ह्या काकडीचा बाबा ते कलर म्हणा, त्याची साईज, त्याचं लस्टर, ह्याच्यामध्ये प्रचंड फरक येतो. आता तुम्ही तुमच्याच भाषेत सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे? आम्हाला हे सगळं प्रशिक्षण छान वाटले. आम्ही होय काय? केले औषध ही, त्याच्यापासून सगळं आम्हाला चांगलंच मिळालेलं आहे. बरं, खर्च किती कमी यायला लागलाय? खर्च भरपूर कमी आला. माहित नाही, दररोज आपलं एक 250 किलो गेला म्हणजे दररोज एक 5-6 हजार रुपये घरी यायला लागलेले येत. 10,000 रुपये येतात. आहे की हो, नाही? चालेल. एकदम सोपी साधी पद्धत आहे. ह्यात काय अवघड वाटलं का? काहीच नाही, मग इथून पुढे आपल्याला करायचं आहे अशा करायचंच पद्धतीने. आहे आपल्याला असं. आता शेतकरी बंधूने ह्याचं जर वजन बघितलं तुम्ही, एक तर बघा एकच पदार्थ, एक. इकडे काटा बघा. तर तुम्हाला ते सहा. 6 काकडीचं वजन 1 किलो 168 ग्रॅम आलंय. म्हणजे वजनाला हे भयंकर चांगलं आहे. तुम्ही जर हे हातात घेतलं तर तुमच्या लक्षात येतं की ह्याचं वजन प्रचंड आलंय. म्हणजे अक्षरशः दगडासारखी काकडी वाटते. तर हे ह्या आमचं जे एचटेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग आहे ह्याचं हे वैशिष्ट्य आहे. तर तुम्हाला एकंदरीत हे सोपी पद्धत वाटली? हो, एकदम जास्त सोपी. त्रास नाहीये. काहीच कळलं का? समजा त्या हे लावायचं डोळ्यात, काय सगळं नाकाला काही नाही. तोंडाला बांधून फवारायचं असलं काही नाही करायला काही लागत नाही नाही. काही लागत. आपणाला त्रास नाही काय ह्याच्यामधनं, साईड इफेक्ट काय नाही आहेत. एकदम सोपी साधी पद्धत आहे. आता मला फक्त खायला कशी लागते तेवढं सांगा. खायला एकदम छान लागते कचडी आणि गोड चवचवीत गोड लागते. गोड लागते. ही मोठी झाली तरी हे म्हणजे हे लागत नाही, लुसलुशीत. व्यवस्थित नाही, अजिबात मस्तच नाही. लागते. कवळे एकदम. अजून ते. लय म्हणजे कवळी. कवळी असल्यासारखे कवळी वाटते. आहे. तर मला वाटतं शेतकरी बंधूंनो, तुमच्या आता हे लक्षात आलं असेल, आपण सगळ्यांनी अशा पद्धतीनं शेती करावी आणि आपला खर्च एकदम खाली आणावा. आणि खर्च खाली आला तर तुम्हाला काहीतरी हातात राहणार आहे. आपला दर आपल्या हातात नाहीत. तर मला वाटतं एवढंच ह्या एपिसोड पडतं. बस होईल. नमस्कार.